पुन्हा एकदा कटावणी सुंदर आणि यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा सिंगल पुन्हा एकदा यावेळेला देखील सुंदर कटावणी गोशांक क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू पूर्ण एक षटक खेळून काढलाय विवेक यांनी आणि धावसंख्या पोहोचवली आहे 6 या आकड्यावरती. सुंदर फलंदाजी एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट कोणताही मोठा फटका पहिल्या षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये गोलंदाज सूरज यांच्या विरोधात आणि पहिला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि आता रनिंग बिटवीन द विकेट एक अशी आणि यावेळेला पुढे येऊन खेळलेला फटका आणि यावेळेला मोठा फटका आला. किती वेळ शांत राहू मी आणि आल्या आल्या लगावलेला हा चौकार नक्कीच सूर्यप्रकाशाला एकदा पुढे जाण्याचा प्रयत्न होता परंतु वेळीच माघारी परतले आणि सुंदर डिसिजन मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग अखेरीस बघा हा देखील मोठा फटका परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल. यावेळेला गोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय त्याचा फटका परंतु निर्धाव चेंडू आलाय मैदानामध्ये. 2 मोठे फटके खेळल्यानंतर चांगलं काम पुन्हा क्रिकेट 2 मोठे फटके खेळल्यानंतर 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी करण. धावसंख्या पोहोचली आहे 24 आकड्यावरती. 3 षटकांखेरीस धावसंख्या 24 धावा. नक्कीच आता 4थं षटक असेल हा ना माझे प्रसाद मैदानामध्ये आहे परंतु अजूनही त्यांना थोडासा सूर गवसलेला नाहीये आणि यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण स्थानाबद्ध व्हायचंय. थोडेसे हताश थोडेसे निराश निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. होते यष्टी रक्षक कलेक्ट करतील आणि परवानचो बघा ग्राउंडेड शॉट क्षेत्ररक्षक चुकी करतील आणि नो बॉल शेवटचा चेंडू खेळून काढलाय. ग्राउंडेड शॉट 1 धाव. काय घडलंय मैदानामध्ये हो नाही आणि दाखवून दिलंय का माझा विश्वास माझ्या संघाचा विश्वास सेमीफायनलचा मुकाबला आहे. यावेळेला पहिल्याच षटकामध्ये यावं लागलंय आणि मैदानामध्ये अभिजित माघारी परतल्यानंतर काय आपल्याला पाहायला मिळतो. पहिला वेगवान चेंडू मोठा फटका खेळलाय सनी यांनी पाहायला मिळाले. यावेळेला आणि सलगचा दुसरा मोठा फटका आणि हात या आकड्यावरती फलंदाजी मारतात. यावेळेला मोठा फटका झेलबाची संधी होती. संधी गमावता येत पुन्हा एकदा शिवदर्शन संघ सलामीचा फलक तीच खेळी करताना पाहायला मिळते संधी आणि यावेळेला चेंडू नो त्यांच्याकडे होता. तेजस थोडेसे त्यांच्यावरची निराश कारण तो 9 ला प्लस करावं लक्ष्मीनारायण संघाच्या विरोधात कोण या प्रेशरला चांगलं हाताळतंय.
पुन्हा एकदा पण काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या वेळेला हलका चेंडू, फिरकीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि चांगली जोडी दाबूया. आणि पहिलाच वेग पुन्हा एकदा वेगवान चेंडू, त्यावर खेळलेला आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला आलाय निर्धाव चेंडू मैदानामध्ये नक्कीच. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, काय क्षेत्ररक्षण होतं मैदानामध्ये. आणि दोन नवीन बॅट्समन आले, तो बॅट्समन आउट झाला. आता पाहिलं गेलं तर 3 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच आली आहे. काय होईल मिडवेल सामना आलाय 2 चेंडू आणि 5 धावांवरती. पुढचा बॉल मिस केला जातोय पंचांनी. फलंदाज आतापर्यंत जर पाहिलं तर 2 वेळा बीट झालाय. पुढचा बॉल कसा खेळ, स्टेप आउट झाली आहे. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येता राहिलाय. इम्पॉर्टंट बॉल आहे आणि मॅच निर्णायक हा चेंडू असणार आहे. 1 बॉल 2 रन टॅप केला आहे आणि तिकडे फिल्डरने बॉल अडवला आहे आणि बॉलिंग टीम इकडे कमबॅक करत आहे. क्या बात है. डीजे आवाज येऊ दे. इनटू द फायनल. उलट करतोय. 3 चेंडू वाईट का टाकले याचं रहस्य मला कळायला पाहिजे. काय दडपण होतं. फायनल ओव्हर तू टाकत नाही. संघाच्या संघनायकाने तुझ्यावरती विश्वास दाखवला होता, पण तुला 3 वाईट टाकली सुद्धा असं वाटत होतं की मी मॅच डिफेंड करेन आणि मला संघाला जिंकून. तुझ्या संघामध्ये खेळाडू कोण. भावाचं नाव घेतलं, बंधुप्रेम आहे आणि नक्कीच आयोजन नक्कीच पाहायला मिळतं. युगंधर चषकाने एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलाय. कसं वाटतं 10व्या पर्वामध्ये युगंधर चषकाचे आयोजन. मी पहिल्यांदा खेळतो. टुर्नामेंट पहिल्यांदा खेळतोय. 365 दिवस 11वा पर्व नक्कीच पाहायला मिळेल. याच्यापेक्षा मोठं आयोजन असेल हे संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळालाय बिल्डिंग वाईज खेळण्यामध्ये. आणि टीम मिटिंग आपण एकत्र केली असेल, काहीतरी रणनीती आखली आहे, काहीच केली नाही, पण नक्कीच सेमीफायनल जिंकलाय. फायनलमध्ये नक्कीच पोटला. या लॉटमध्ये कसं वाटतं, आनंद काय व्यक्त कराल. खूप चांगलं वाटतंय. फायनल पण मारू. ज्यावेळेस 3 वाईट चेंडू टाकले त्यावेळेस अत्यंत चांगल्या भाषेमध्ये कानमंत्र कोणी कोणी काय काय दिले ते नक्कीच सांग. कोणी काहीच नाही सांगितलं. कोणी काय सांगितलं नाही. नक्कीच तुला फायनल मॅचसाठी शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर नेक्स्ट मॅचसाठी नक्की